नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मॅथ्स क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी DJ वाघ, श्री वसंतराव जयवंतराव देशमुख हायस्कूल कोल्हापूर. आज आपण 10th मॅथ्स 1 मधील 4th चॅप्टर फायनान्शियल प्लॅनिंग कंटिन्यू करीत आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 4.2 ज्या अंतर्गत ट्रेडिंग चेनमध्ये GST कशा पद्धतीने अप्लाय केला जातो, त्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट कशाला म्हटलं जातं, आउटपुट टॅक्स काय असतो आणि त्याच्या आधारे टॅक्स पेएबल कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सो let's get started. ओके स्टुडंट्स, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण एखाद्या कस्टमरला GST कशा पद्धतीने पेड करावा लागतो त्याविषयीची माहिती जाणून घेतली. आता या व्हिडिओमध्ये आपण बिझनेस टू बिझनेस किंवा एखाद्या व्यापाऱ्यानं GST कशा पद्धतीनं कलेक्ट केलेला गव्हर्नमेंटकडे द्यायचा असतो त्याविषयीची माहिती थोडीशी पाहणार आहोत. त्यासाठी ही थोडीशी ट्रेडिंग चेन समजावून घेऊ, जी इन स्टेट आहे, दॅट इज मीन्स विदिन स्टेट अशी ही चेन समजावून घेऊ. कोणताही प्रोडक्ट जेव्हा मॅन्युफॅक्चरर तयार करतो आणि शेवटी तो कन्झ्युमरकडे जातो म्हणजेच कस्टमरकडे जातो, त्यावेळी मध्यंतरी म्हणजे डायरेक्ट मॅन्युफॅक्चररपासून कन्झ्युमरकडे जात नाही. सुरुवातीला मॅन्युफॅक्चरर काय करतो, त्यांचा जो प्रोडक्ट आहे तो होलसेलरला किंवा त्यांचे जे काही डिस्ट्रीब्युटर असतील त्यांना देतो. तिथून तो प्रोडक्ट दुकानदारांना म्हणजेच रिटेलर व्यापारी जे असतात त्यांच्याकडे जातं आणि फायनली कन्झ्युमरकडे येतं. म्हणजे इथं 4 स्टेपमध्ये आपल्याला दिले ही, म्हणजे तशा 3 स्टेप झाल्या. ही फर्स्ट स्टेप, ही सेकंड स्टेप, ही थर्ड स्टेप, काही ठिकाणी 4 स्टेप असू शकतात. मग या प्रत्येक स्टेपला GST अप्लाय केला जातो. म्हणजे मॅन्युफॅक्चरर ज्यावेळी तो प्रोडक्ट सेल आउट करणार, म्हणजे होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटर ज्यावेळी परचेस करणार त्यावेळी ते त्यांना GST देतील. रिटेलर हे होलसेलरना GST देतील, कन्झ्युमर हे रिटेलरना GST देतील. मग प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक टप्प्यामध्ये GST कसा दिला जातो ते समजण्यासाठी थोडंसं एक उदाहरण लक्षात घ्या. आपल्या पुस्तकामध्ये एक उदाहरण समजावून दिलेलं आहे. समजा एक मॅन्युफॅक्चरर आहे, त्याने एका होलसेलरला वॉच दिलेला आहे. हा ट्रान्झॅक्शनचा फर्स्ट स्टेप झाली. त्या बदल्यात होलसेलरनं मॅन्युफॅक्चररला 200 रुपये दिलेले आहेत. म्हणजे त्या वॉचची जी व्हॅल्यू आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू, ती 200 रुपीज पेड केलेली आहे मॅन्युफॅक्चररला. शिवाय या 200 रुपीजवरचा जो काय 12% टॅक्स असेल, सपोज GST त्या प्रोडक्टवर 12% आहे, याचा अर्थ 200चा जर 12% आपण कॅल्क्युलेट केला तर तो 24 रुपीज होतो. म्हणजेच होलसेलर काय करणार, मॅन्युफॅक्चररला त्या वॉचची व्हॅल्यू 200 रुपीज पेड करणार ॲज वेल ॲज 24 रुपीज ॲज अ GST म्हणून पेड करणार. हा झाला फर्स्ट ट्रान्झॅक्शन. सपोज सेकंड ट्रान्झॅक्शन कसं आहे, होलसेलरनं तेच वॉच रिटेलरला दिलेलं आहे आणि त्यावेळी रिटेलरकडनं त्यानं 300 रुपये घेतलेले आहेत. यानं 200 रुपये दिलेले होते, परंतु त्यानं घेताना 300 रुपये घेतलेले आहेत. प्रॉफिटचा वगैरे इथं आपण आत्ता विचार नाही करणार. मग रिटेलरनं ते 300 रुपये दिले, शिवाय त्या 300 रुपयेवरचा तो जो 12% GST असेल तो पण दिला. म्हणजे 300चा 12% जर कॅल्क्युलेट केला तर तो 36 रुपीज येतो. म्हणजे रिटेलरनं होलसेलरला वॉचची टॅक्सेबल व्हॅल्यू 300 रुपीज दिली, शिवाय वॉचवरचा जो GST 36 रुपीज असेल तो पण दिला. सेम वे लास्ट स्टेपला रिटेलरनं ते वॉच आहे ते कन्झ्युमरला दिलेलं आहे आणि कन्झ्युमरकडून 400 रुपीज ॲज अ टॅक्सेबल व्हॅल्यू घेतलेली आहे. म्हणजे त्या वॉचची किंमत 400 रुपये घेतली आणि साहजिकच आहे पुन्हा त्या 400 रुपयाचा जो 12% असेल, जो GST आहे तो म्हणजेच 48 रुपीज घेतलेले आहेत. म्हणजे कन्झ्युमर जो आहे, जो कस्टमर आहे, त्यांनी रिटेलरला ते वॉचची व्हॅल्यू 400 रुपीज ॲज वेल ॲज 48 रुपीज टॅक्स दिलेला आहे. म्हणजे ही स्टेप तुमच्या लक्षात येते का पहा. होलसेलरनं ते घड्याळ 200 रुपये देऊन घेतलं, रिटेलरनं 300 रुपये देऊन घेतलं आणि कस्टमरनं 400 रुपये देऊन घेतलं. ही रेग्युलर व्हॅल्यू झाली. यात प्रॉफिट लॉस नंतर पाहायचा. आपण इथं फक्त आता GSTचा विचार करणार आहे. आता जर GSTचा विचार केला तर काय झालं पहा. होलसेलरनं ज्यावेळी वॉच परचेस केलं त्यावेळी 24 रुपीज GST दिला, रिटेलरनं 36 रुपीज GST दिला आणि कस्टमरनं 48 रुपीज GST दिला. आता हा जो कलेक्ट केलेला GST आहे तो गव्हर्नमेंटकडे द्यायचा असतो, तो कस्टमर डायरेक्ट कधीच नाही देणार, त्यामुळे त्यांचा इथं रोल नाही आहे. मग आता इथं रोल येतो ज्यांनी GST कलेक्ट केला ते मॅन्युफॅक्चरर, होलसेलर आणि रिटेलर. या तिघांचा विचार केला तर पहिल्या स्टेपला विचार करून मॅन्युफॅक्चररनं त्या घड्याळाच्या बदल्यामध्ये 24 रुपये जो आहे 24 रुपीज ॲज अ GST म्हणून कलेक्ट केलेला होता, तो सर्व GST शासनाकडे पेड करायला पाहिजे. दॅट इज मीन GST पेड 24 रुपीज. परंतु होलसेलरचा विचार केला तर होलसेलरनं कलेक्ट केला 36 रुपीज. तो जर आहे असा शासनाकडे दिला तर त्याचा अर्थ काय होईल पहा. ऑलरेडी त्याने 24 रुपये दिलेला आहे मॅन्युफॅक्चररला.
पुन्हा अजून 36 रुपये देणं म्हणजे जास्त होतात. म्हणून होलसेलरनं काय करायचं, जो 24 रुपये ऑलरेडी पेड केलेला आहे, ती वस्तू विकत घेत असताना मॅन्युफॅक्चररला पेड केलेला आहे, मग तो 24 रुपये जो टॅक्स आहे, GST आहे, तो कमी करायचा. म्हणजेच कलेक्ट केलेला 36 रुपीज, त्यातून 24 रुपीज सबट्रॅक्ट करायचे. जो काय डिफरन्स असेल, म्हणजे इथं 12 रुपीजचा डिफरन्स आला, तो 12 रुपीजचा जो GST आहे तो गव्हर्नमेंटकडं त्यांनी पेड करायचा. सेम प्रोसिजर रिटेलरची असेल. रिटेलरनी GST कलेक्ट करत असताना 48 रुपीज केलेला आहे आणि ऑलरेडी होलसेलरना 36 रुपीज दिलेले होते, म्हणजे ते 36 रुपीज सबट्रॅक्ट करायचे, म्हणजे कमी करून घ्यायचे. दॅट इज मीन्स 48 मायनस 36, जे काय सबट्रॅक्शन असेल 12 रुपीज, तो GST रिटेलरनी द्यायचा. म्हणजे मॅन्युफॅक्चरर काय करतील, जो फर्स्ट स्टेपला असेल तो सगळा GST पेड करतील, कारण त्यांनी कोणाला GST दिलेलाच नव्हता. होलसेलर काय करतील, जेवढा कलेक्ट केलाय त्यातून ऑलरेडी दिलेला सबट्रॅक्ट करतील, उरलेला देतील. रिटेलर सुद्धा त्याच पद्धतीने जेवढा कलेक्ट केलेला आहे त्यातून दिलेला सबट्रॅक्ट करतील आणि उरलेला देतील. म्हणजे गव्हर्नमेंटकडे ज्यावेळी टॅक्स कलेक्ट होणार, त्या एकच व्यवहार झालेला आहे, त्यावेळी मॅन्युफॅक्चररकडून 24 रुपीज, होलसेलरकडून 12 रुपीज आणि रिटेलरकडून 12 रुपीज, म्हणजेच 12 प्लस 12 प्लस 24 म्हणजेच 48 रुपीज हा टोटल GST कलेक्ट झाला. मग त्यामध्ये नेहमीच्या पद्धतीनं हाफ ऑफ पार्ट असेल, दॅट इज मीन्स सेंट्रल GST जो असेल तो 24 रुपीजचा असेल किंवा स्टेट GST असेल तो 24 रुपीज असेल. मग आता हे उदाहरण आपल्याला समजण्यासाठी सांगितलं. मग आता आपण सोडवत असताना कशा पद्धतीने करायचं ते पुढील उदाहरणात पाहणार आहोत, परंतु त्यासाठी आपल्याला काही सूत्र वापरायचं आहे. उदाहरणार्थ आता इथे होलसेलरचा जर विचार केला तर ही जी 36 रुपीज होती ही कलेक्ट केलेली होती, ज्याला आपण ITC असं म्हणतो, आउटपुट टॅक्स असं म्हणतो. या 36 रुपीजला आपण आउटपुट टॅक्स म्हणायचं. आणि ऑलरेडी जो दिलेला होता, हा जो 24 रुपये दिलेला आहे, त्याला आपण इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच ITC म्हणतात. आणि हा जो फरक 12 रुपीजचा गव्हर्नमेंटकडे दिला, तो 36 मायनस 24, दॅट इज मीन्स आउटपुट टॅक्स मायनस ITC, इट इज नोन ॲज द GST पेएबल. म्हणून हे GST पेएबलचा फॉर्म्युला काय पहा, आउटपुट टॅक्स फॉर ITC. हा GST पेएबल कोणाला असणार, ज्यांनी ऑलरेडी टॅक्स दिलेला आहे आणि कलेक्ट केलेला आहे त्यांच्यासाठी, म्हणजे तिथे होलसेलर आणि रिटेलर या दोघांसाठी असणार, मॅन्युफॅक्चररला नसणार, कस्टमरला नसणार आहे. रिटेलरसाठी सुद्धा तेच होणार आहे. त्यांच्यासाठी 48 रुपये ही जी व्हॅल्यू आहे त्याला आपण आउटपुट टॅक्स म्हणणार आणि 36 ही रुपीज जी आहे त्याला आपण ITC म्हणणार. म्हणजे 36 रुपीज जर आपण होलसेलरचा विचार केला तर आउटपुट टॅक्स होते आणि रिटेलरचा विचार केला तर इनपुट टॅक्स होतो, म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट असं आपण त्याला म्हणतो. मग आता हा एकमेव जो फॉर्म्युला आहे, दॅट इज मीन्स GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजेच ITC. या फॉर्म्युल्याच्या आधारे आपण पुढील उदाहरणं या प्रॅक्टिस सेटमध्ये पाहायचे. आता प्रत्यक्ष उदाहरणं पाहूया, म्हणजे तुमचा अधिक सराव होईल. फर्स्ट एक्झाम्पल काय पहा. नजमा इज अ प्रोप्रायटर ऑफ अ फर्म रजिस्टर्ड अंडर GST. सी पेड GST ऑफ ₹12,500 ऑन परचेस and collected ₹14,750 on a sale. What is the amount of ITC to be claimed and what is the amount of GST payable? आपल्याला इथे त्या प्रोडक्टची व्हॅल्यू किती आहे अजिबात सांगितलेली नाही आहे, फक्त आपल्याला डायरेक्ट GST सांगितलं आहे. म्हणजे एक छोटंसं उदाहरण केलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथं प्रत्यक्ष GST कॅल्क्युलेट नाही करायचा, आपल्याला फक्त कोणती व्हॅल्यू आहे ती फक्त इथं आयडेंटिफाय करायची. त्यांनी ज्यावेळी वस्तू विकत घेतली त्यावेळी 12,500 रुपये टॅक्स दिला आणि ती वस्तू जेव्हा विकली त्यावेळी 14,750 रुपये टॅक्स कलेक्ट केला. यातला ITC कोणता असा विचारलाय. नेहमी लक्षात घ्यायचं, जे जास्त किंमत असणार आहे साहजिकच ती व्हॅल्यू आउटपुट टॅक्स असेल आणि कमी असते ती इनपुट टॅक्स असेल. म्हणजे आपण स्वतःची पेड केलेली असते व्हॅल्यू ज्याला इनपुट टॅक्स म्हणतात आणि आपण जी कलेक्ट केलेली असते त्याला आपण आउटपुट टॅक्स असं म्हणतो. म्हणजेच इथे इनपुट टॅक्स जो आहे तो 12,500 रुपीज आहे. म्हणून आपण इथं क्वेश्चनवरून इथं इन्फॉर्मेशन लिहू शकतो. हिअर इनपुट टॅक्स क्रेडिट इज इक्वल टू ₹12,500. ऑल्सो आउटपुट टॅक्स जो आहे तो जो असेल तो ₹14,750. मग आपल्याला इथं इनपुट टॅक्स म्हणजेच ITC विचारलेला होता जो आता इथं सांगितलेला आहे. त्याच्या पुढे असं विचारले व्हॉट इज द अमाऊंट ऑफ GST पेएबल. आत्ताच आपण सूत्र जे शिकलो ते सूत्र लक्षात घ्या. GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणजेच आता ह्या ज्या व्हॅल्यू माहीत झालेल्या आहेत त्या जर आपण इथं सबस्टिट्यूट केल्या, आउटपुट टॅक्स आपण गोळा जो केलेला आहे तो 14,750 रुपये गोळा केलेले आहेत. सबट्रॅक्ट करूया यातून 12,500.
म्हणजेच आपल्याला टॅक्स पेएबल समजेल 750 मायनस 500 इज इक्वल टू 250, 14 मायनस 12 दॅट इज मीन्स 2, दॅट इज मीन्स रुपीज 2250 एवढी अमाऊंट GST पेएबल असेल. दॅट इज मीन्स नजमा हॅज टू पे टू गव्हर्नमेंट रुपीज 2250. उदाहरण अतिशय साधा आहे, लक्षात घ्या. इथं तुम्हाला टॅक्सचा रेट दिलेला नाही आहे. जर तो दिला असता तर आपल्याला तेवढा कॅल्क्युलेशन करावं लागलं असतं. सपोज 10%, 12%, तर दिलेल्या अमाऊंटच्या टॅक्सेबल अमाऊंटची जी व्हॅल्यू असते त्याचा 12%, 10% आपण कॅल्क्युलेट केला असता. इथं आपल्याला डायरेक्ट दिलेला आहे. एवढा टॅक्स ऑलरेडी पेड केलता, एवढा टॅक्स कलेक्ट केलेला आहे. जो पेड केलेला असतो परचेसच्या टाईमला त्याला आपण ITC म्हणतो, आणि तो सेल आउट करताना जो कलेक्ट केलेला असतो त्याला आपण आउटपुट टॅक्स म्हणतो, आणि या दोघातला जो डिफरन्स असतो त्याला आपण GST पेएबल असं म्हणतो. नेक्स्ट एक्झाम्पल काय पहा. Amir Enterprises purchased a chocolate sauce bottles and paid GST of rupees 3,800. He sold those bottles to Akbari Brothers and collected GST of rupees 4,100. म्हणजे अमीर एंटरप्राइजेसनं 3,800 रुपीज GST पेड केला. कुणाला केला माहीत नाही, तर आपण अंदाजे आपल्या सोयीसाठी फक्त मॅन्युफॅक्चरर लिहिलेला आहे. आणि ते ज्या सॉस बॉटल्स आहेत त्या अकबरी ब्रदर्सना दिल्या आणि त्यांच्याकडून 4,100 रुपीजचा टॅक्स कलेक्ट केला. त्याच्या पुढे असं सांगितलं, मयंक फूड कॉर्नर परचेस्ड दीज बॉटल्स फ्रॉम अकबरी ब्रदर्स. मयंक फूड कॉर्नरनं ह्या बॉटल्स अकबरी ब्रदर्सकडून घेतल्या अँड पेड GST ऑफ रुपीज 4,500, आणि GST एवढा त्यांनी काय केला, पेड केला. फाइंड दी अमाऊंट ऑफ GST पेएबल ॲट एव्हरी स्टेज ऑफ ट्रेडिंग अँड हेन्स फाइंड पेएबल CGST अँड ESGST. आपल्याला लक्षात यावं म्हणून थोडीशी ही ट्रेडिंग चेन इथं दाखवलेली आहे पहा. अमर एंटरप्राइजेसनं त्या बॉटल्स ज्यावेळी परचेस केल्या त्यावेळी ॲज अ GST म्हणून रुपीज 3,800 रुपीज पेड केले. कलेक्ट करताना एवढे कलेक्ट केले. साहजिकच अकबरी ब्रदर्सनं हे पेड केले आणि कलेक्ट करताना या पद्धतीने कलेक्ट केले. आपल्याला प्रत्येक स्टेजचा GST पेएबल फाइंड आउट करायचा आहे, परंतु GST पेएबल आपण त्याच स्टेजला फाइंड आउट करतो ज्यांनी कलेक्ट केलाय आणि ऑलरेडी पेड केलाय, ती स्टेप. म्हणजे इथं अमीर एंटरप्राइजेसच्या बाबतीत जर विचार केला तर ही जी अमाऊंट आहे ही पेड केलेली आहे आणि ही कलेक्ट केलेली आहे. म्हणजे आपण अमीर एंटरप्राइजेसच्या बाबतीत GST पेएबल फाइंड आउट करू शकतो. सेम वे अकबरी ब्रदर्सच्या बाबतीत एवढी अमाऊंट कलेक्ट केलेली आहे आणि एवढी पेड केलेली आहे, म्हणजे इथं सुद्धा आपण GST पेएबल फाइंड आउट करू शकतो. जे एंड पॉईंट्सला आहेत, म्हणजे मयंक फूड कॉर्नरनं ती वस्तू पुढे कुठे दिलेली आहे सांगितलं नाही, म्हणजे तिथं GST पेएबल आपण नाही सांगू शकत, किंवा इथं मॅन्युफॅक्चररचा पण इथं संबंध येत नाही. म्हणून आपण आता इथं एव्हरी स्टेज म्हणजेच फक्त अमीर एंटरप्राइजेस अँड अकबरी ब्रदर्स ह्या दोन स्टेजमध्ये आपण तो GST पेएबल किती असेल तो कॅल्क्युलेट करूया. म्हणून फर्स्ट स्टेप आपण एक काम करूया. फर्स्ट स्टेप लिहितोय, फॉर अमीर एंटरप्राइजेस तर अमीर एंटरप्राइजेससाठी कलेक्ट केलेली जी अमाऊंट असते त्याला आपण आउटपुट टॅक्स म्हणतो, आणि ऑलरेडी जी दिलेली असते त्याला आपण ITC असं म्हणतो. दॅट इज मीन्स इनपुट टॅक्स क्रेडिट जो आहे तो रुपीज 3,800 आणि जो आउटपुट टॅक्स आहे तो आहे रुपीज 4,100. आणि या दोघातला जो डिफरन्स असतो ज्याला आपण GST पेएबल असं म्हणतो. देअरफॉर GST पेएबलचा जो फॉर्म्युला आहे तो आपण लिहूया. GST पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC. म्हणजेच कलेक्ट केलेली अमाऊंट जी आहे ती 4,100 आणि जी ऑलरेडी पेड केलेली होती गव्हर्नमेंटकडं, सॉरी मॅन्युफॅक्चरर किंवा जे कोण रिटेलर होलसेलर असतील त्यांना, ती जी अमाऊंट आहे ती रुपीज 3,800. म्हणजेच याच्यातला जो डिफरन्स आहे तो रुपीज 300 ॲज अ GST पेएबल म्हणून पेड करायला पाहिजे. पण आपल्याला पुढे जाऊन असं विचारलेलं आहे त्यामध्ये की पेएबल CGST किती आणि पेएबल ESGST किती, म्हणजे याच्या दोघांची पुन्हा हाफ अमाऊंट करणार. देअरफॉर पेएबल CGST जर आपल्याला काउंट करायचं असेल तर हे 300 रुपीज जे आहेत त्याच्या हाफ करणार, म्हणजेच ते कॅल्क्युलेशन येणार रुपीज 150. सिमिलरली ऑल्सो पेएबल ESGST म्हणू शकतो आपण. पेएबल ESGST जो आला तो रुपीज 150 रुपीज. म्हणजे आत्ता आपण फक्त अमीर एंटरप्राइजेसचा विचार केला ज्यामध्ये आउटपुट टॅक्स हा होता, इनपुट टॅक्स हा होता. आता अकबरी ब्रदर्सचा जर विचार केला तर हा आउटपुट टॅक्स आणि हा इनपुट टॅक्स असेल. म्हणजे हे सेकंड स्टेप पहा, ही सेकंड जी स्टेज आहे फॉर अकबरी ब्रदर्स. आता जसं उदाहरण केलं सेम त्याच पद्धतीने हे उदाहरण.
यासाठी जो इनपुट टॅक्स आहे म्हणजे जी अमाऊंट ऑलरेडी पेड केलेली आहे ₹4100 म्हणजेच ₹4100 हा इनपुट टॅक्स झाला. आणि जो कलेक्ट केलेला होता ज्याला आपण आउटपुट टॅक्स असं म्हणतो तो म्हणजेच ₹4500. आणि आता साहजिकच या दोघातला जो डिफरन्स आहे ज्याला आपण जीएसटी पेएबल असं म्हणतो, देअरफॉर जीएसटी पेएबल that is means output tax minus input tax credit that is means ITC 4500 कलेक्ट केला मायनस 4100 ऑलरेडी पेड केलेला होता म्हणजे यातला जो डिफरन्स असेल ₹400 इट इज ॲज अ जीएसटी पेएबल. मग याच्यामध्ये पुन्हा आपल्याला सांगावं लागेल की CGST किती आणि SGST किती. देअरफॉर पेएबल CGST is equal to 400 ची हाफ होईल that is means ₹200. सेम वे पेएबल जो SGST असेल तो सुद्धा ₹200 असेल. म्हणजे इथं आपण दोन चेन पाहिल्या पहा. आमिर एंटरप्राइजेससाठी इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स त्यातला डिफरन्स काढला. अकबरी ब्रदर्ससाठी इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स त्या पद्धतीने त्यातला डिफरन्स काढला. तर फक्त आपल्याला या उदाहरणामध्ये डायरेक्ट जीएसटी दिलेला आहे. इथं त्या चॉकलेटचे जे सॉस बॉटल्स आहेत त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू दिलेली नाही म्हणून आपण फक्त डायरेक्ट टॅक्स कन्सिडर केला. त्यानुसार फॉर्म्युला वापरून आपण जीएसटी पेएबल फाइंड आउट केला. आता प्रत्यक्ष एखादी किंमत दिली असेल तर उदाहरण कसं असतं त्यासाठी एक उदाहरण पहा. मलिक गॅस एजन्सी दॅट इज मीन्स ती जी एजन्सी दिलेली आहे ती चंदीगड युनियन टेरिटरी आहे. याचाच अर्थ इथं आउट ऑफ स्टेट झालं म्हणजे इथं स्टेट जीएसटी असणार नाही. त्यासाठी तुम्हाला जादा माहितीसाठी कंसात दिलेलं आहे पहा इथं लास्टला. फॉर युनियन टेरिटरीज देर इज UTGST इन्स्टेड ऑफ SGST. म्हणजे आपण जो SGST फाइंड आउट करणार त्याच्याऐवजी UTGST इथं फक्त कन्सिडर करायचं आहे. बाकी रेट सेमच असतो. मग ॲक्च्युअल एक्झाम्पल काय पहा. मलिक गॅस एजन्सी परचेस्ड सम गॅस सिलेंडर्स फॉर इंडस्ट्रियल यूज फॉर ₹24,500. म्हणजे एवढ्या रुपीजनी त्यांनी गॅस सिलेंडर्स परचेस केलेले आहेत म्हणजेच ही त्याची कॉस्ट प्राईस झाली. अँड सोल्ड देम टू द लोकल कस्टमर्स फॉर ₹26,500. आणि हे लोकल कस्टमरला सेल केलेले आहेत म्हणजे ही त्याची सेलिंग प्राईस झाली. म्हणजे ही कॉस्ट प्राईस आणि ही सेलिंग प्राईस या पद्धतीने हे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. पुढे आपल्याला असं विचारलेलं आहे फाइंड दी जीएसटी टू बी पेड ॲट दी रेट ऑफ 5%. 5% जीएसटी किती पेड करावं लागेल अँड हेन्स दी CGST अँड ऑल्सो UTGST. SGSTच्या ऐवजी UTGST याला टू बी पेड फॉर धिस ट्रान्झॅक्शन. म्हणजे या व्यवहारामध्ये आपल्याला एवढं सांगितलेलं आहे लक्षात घ्या की एवढ्या किमतीला ते सिलेंडर्स आणलेले आहेत एवढ्या किमतीला दिलेले आहेत. यामध्ये 5% नुसार CGST किती असेल आणि UTGST किती असेल या पद्धतीने आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचं. तर आता थोडंसं सुरुवातीला काय करूया की याचे कॉस्ट प्राईस सेलिंग प्राईस पाहूया. आपल्याला ॲक्च्युअली इथं GST किती पेड केला किंवा किती कलेक्ट केला हे माहीत नाही आहे म्हणजे ते कॅल्क्युलेशन करायला पाहिजे. म्हणून इथं सुरुवात काय करतोय पहा. कॉस्ट प्राईस ऑफ द सिलेंडर सिलेंडरची जी कॉस्ट प्राईस आहे दॅट इज मीन्स ₹24,500 आहे. आणि जो GSTचा रेट आहे तो 5% आहे. सेलिंग प्राइस पण इथं लिहून घेऊ लागलंच. काय होईल पहा. सेलिंग प्राइस ऑफ सिलेंडर सिलेंडरची जी सेलिंग प्राइस आहे ती ₹26,500 आणि जो GSTचा रेट आहे तो 5% आहे. दॅट इज मीन्स रेट ऑफ GST इज इक्वल टू 5%. आता इथे एक गोष्ट लक्षात येते का पहा. हे ज्यावेळी परचेस केले सिलेंडर त्यावेळीची व्हॅल्यू आहे. म्हणजे ज्यावेळी आपण एखादी वस्तू परचेस करतो त्यावेळी जो आपण टॅक्स देतो त्याला आपण इनपुट टॅक्स असं म्हणतो. याचाच अर्थ या अमाऊंटची 5% जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ती जी रक्कम मिळणार आहे त्याला आपण इनपुट टॅक्स असं म्हणणार. ॲट द टाइम ऑफ परचेस वी पेड ॲज अ इनपुट टॅक्स क्रेडिट. म्हणून इथं आपण काय म्हणतो पहा. ITC दॅट इज मीन्स इनपुट टॅक्स क्रेडिट जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर ते सिलेंडर खरेदी करत असताना जी अमाऊंट पेड केली 24,500 त्याच वेळी त्याचा 5% ॲज अ GST पेड केला. दॅट इज मीन्स हे 0 कॅन्सल होतील. दॅट इज मीन्स 245 इंटू 5 हे जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला ITC कळेल. दॅट इज मीन्स 5 5 are 25 कॅरी ऑन 2
5 4s are 20 plus 2 22, carry on to 5 2s are 10 plus 2 12, that is means rupees 1225 रुपीज ॲज अ ITC म्हणून त्यांनी पेड केलं. आता ते ज्यावेळी सिलेंडर्स कस्टमरला दिले, सगळे सिलेंडर जे काय असतील त्या सगळ्याची व्हॅल्यू 26,500 आहे. मग त्या प्रत्येकाकडून 5% कलेक्ट केला, याचा अर्थ टोटल अमाऊंटची पुन्हा 5% बघूया. म्हणजे सेलिंगच्या टाइम जी व्हॅल्यू होती त्याचा पुन्हा 5% काढणार, ज्याला आपण आउटपुट टॅक्स म्हणतो. त्यामुळे आपण आता पुढे असं म्हणायचं आहे, देअरफॉर आउटपुट टॅक्स, ते सगळे सिलेंडर 26,500 रुपीजला दिलेले आहेत, मग त्याचा पुन्हा 5% कॅल्क्युलेट केला तर तेवढा टॅक्स त्यावेळी कलेक्ट केलेला आहे. याचा तर पुन्हा हे जर आपण सॉल्व्ह करत गेलो तर काय होईल पहा, 265 into 5, that is means 5 5s are 25, carry on 2, 5 6 are 30, 30 plus 2, that is means 32, carry on 3, 5 3s are 2s are 10 plus 3 13, that is means rupees 1,325 रुपीज. म्हणजे यातून आपल्याला एवढं लक्षात आलं की एवढा टॅक्स आपण दिलेला होता, म्हणजे त्या मलिक गॅस एजन्सीने ऑलरेडी टॅक्स पेड केलेला होता आणि एवढा कलेक्ट केलेला आहे. आणि या दोघातला जो डिफरन्स असतो ज्याला आपण जीएसटी पेएबल असं म्हणतो. देअरफॉर जीएसटी पेएबल, दॅट इज मीन्स जो फॉर्म्युला आहे आउटपुट टॅक्स मायनस ITC, म्हणजे जो कलेक्ट केलेला आहे तो 1,325 रुपीज, त्यातून ऑलरेडी जो पेड केलेला होता तो 1,225 रुपीज. दॅट इज मीन्स इथं जर डिफरन्स पाहिला तर 100 रुपीजचा डिफरन्स देतो, म्हणजे 100 रुपीजचा जीएसटी पेएबल आहे. परंतु आपल्याला विचारत असताना असं सांगितलं की CGST किती असेल आणि UTGST किती असेल. देअरफॉर आपण म्हणायचं आहे CGST जो असेल, जो पेएबलसाठी CGST आहे, दॅट इज मीन्स 100च्या हाफ होईल, दॅट इज मीन्स रुपीज 50 होईल. सेम वे जो UTGST आहे, फक्त इथं SGSTच्या ऐवजी UTGST आला, तो एक सेम वे असणार, दॅट इज मीन्स 100च्या हाफ असेल, दॅट इज मीन्स रुपीज 50. म्हणजे उदाहरण इथं साधंच आहे, लक्षात येते का पहा, एवढ्या प्राईजला ते सिलेंडर परचेस केले आणि एवढ्या प्राईजला ते सेल केले. मग परचेसच्या टाईमची जी व्हॅल्यू आहे त्याच्या GSTच्या रेटसोबत कॅल्क्युलेशन केलं, म्हणजेच ती अमाऊंट इंटू GST रेट जो काय असेल, तर ती जी व्हॅल्यू मिळते त्याला आपण ITC म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणणार. आणि तो प्रोडक्ट किंवा ती जी काही वस्तू असेल ती ज्यावेळी सेल आउट करतो त्यावेळची जी व्हॅल्यू आहे त्याचं आणि GST कॅल्क्युलेशन केलं तर ती जी व्हॅल्यू मिळते ज्याला आपण आउटपुट टॅक्स असं म्हणतो. आणि या दोघातला जो डिफरन्स असतो ज्याला आपण GST पेएबल असं म्हणतो. मग हा GST पेएबल 100 रुपीज आला, मग त्याचे हाफ ऑफ केले तर CGST 50 रुपीज आणि UTGST आपल्याला 50 रुपीज इथे मिळून जाईल. यानंतर हे जे एक्झाम्पल आहे हे या अगोदरच्या प्रॅक्टिस सेटवर पण थोडंसं डिपेंड आहे. काय सांगितलं पहा, prepare business to customer, that is B2C tax invoice using the given information. Write the name of the supplier, address, state, date, invoice number, GSTN, etc. as per your choice. म्हणजेच आपल्याला सप्लायरचं नाव लिहायचं आहे, तिथला त्यांची जी फॉर्म असेल त्याचा ॲड्रेस असेल, स्टेट असेल, किंवा ज्या दिवशी इनवॉइस बिल आपण तयार करणार ती डेट असेल, त्यामध्ये इनवॉइस नंबर असेल किंवा GSTN नंबर जो असेल, ह्या गोष्टी असायला पाहिजेत. आणि काय खरेदी केली ते इथं दिलेलं आहे. थोडंसं या पेजवर हे एक्झाम्पल बसणार नाही आहे, म्हणून हा जो परचेसचा पार्ट आहे तेवढाच मी फक्त नेक्स्ट पेजवर घेतो आणि आपण एक बिल तयार करण्याचा प्रयत्न करूया. इथे मी पर्टिक्युलर्स घेतलेले आहेत. ऑलरेडी मी एक टेबल तयार करून घेतलेला आहे, ज्यामध्ये सुरुवातीला आपण इथं असं टॅक्स इनवॉइस असं म्हटलेलं आहे. शिवाय त्या फॉर्मचं जे नाव आहे ते मोबाईल गॅलरी टाकलेलं आहे, कारण इथं आपले जे पर्टिक्युलर्स आहेत ते मोबाईल, बॅटरी, हेडफोन या पद्धतीने आहेत. त्याचा ॲड्रेस लिहित असताना मेन रोड कोल्हापूर महाराष्ट्र, तुम्ही कोणताही इथं ॲड्रेस टाकू शकता. त्याचा इनवॉइस नंबर म्हणजे इनवॉइस किती नंबरचं बिलिंग आहे त्याचा नंबर असावा. हे बिल ज्या दिवशी तयार झालं ती इनवॉइस डेट असावी. याशिवाय GSTN नंबर असावा. हा GST नंबर जो असतो तो 15 डिजिटचा असतो, ज्यामध्ये पहिले जे 2 असतात तो स्टेट कोड असतो. महाराष्ट्राचा स्टेट कोड 27 आहे म्हणून तो टाकला. त्यानंतर 10 डिजिटचा पॅन नंबर असतो आणि शेवटचे 3 डिजिट असतात. अशा पद्धतीने 15 डिजिटचा GSTN नंबर असायला हवा. या पद्धतीने आपण हे फक्त सुरुवातीचं हे हेडिंग तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर बिल जे असतं त्याचा एक सर्वसामान्य साचा कसा असतो लक्षात घ्या. आपण जे पर्टिक्युलर्स परचेस करतो त्यामध्ये किंवा जो आपण सेल आउट करत असतो त्याचा सिरियल नंबर इथं असतो. त्या प्रोडक्टचा HSN कोड असतो किंवा जर सर्व्हिस असेल तर SAC कोड असतो. त्यामध्ये कोणता प्रोडक्ट घेतला आहे तो, त्याचा रेट काय असेल, त्याची क्वांटिटी किती क्वांटिटीमध्ये तो प्रोडक्ट खरेदी केलेला आहे, त्याची ॲक्च्युअल अमाऊंट मग किती होते रेटनुसार, क्वांटिटीनुसार, मग त्याचा CGST आणि SGSTचा रेट काय आणि त्याचं कॅल्क्युलेशन काय, आणि फायनली त्याची टोटल प्राईस काय असणार. या पद्धतीने हा टेबल तयार करून घ्यायचा.
आता आपल्याला काय सांगितलं बघा इथे सुरुवातीला, की जो मोबाईल बॅटरी आहे ती खरेदी केलेली आहे. म्हणजे फर्स्ट जो आपला पार्ट आहे तो म्हणजेच नेम ऑफ द प्रोडक्ट, ज्याला आपण मोबाईल बॅटरी असं म्हणूया. ही मोबाईल बॅटरी जी आहे ती ₹200 रेट या किमतीचं ही मोबाईल बॅटरी आहे. म्हणजेच त्याचा जो रेट आहे, ॲक्च्युअल रेट जे आहे ते ₹200 आणि रेट ऑफ GST जो आहे तो 12% आहे. टोटल GST 12% आहे. याचा अर्थ CGST 6% असेल आणि ESGST 6% असेल. पुढे आपल्याला असं सांगितलं की हा जो प्रोडक्ट आहे मोबाईल बॅटरी, याचा HSN कोड जो आहे तो 8507 आहे. म्हणून याचा HSN कोड इथे लिहायचा असतो. प्रत्येक प्रोडक्टचा एक HSN कोड आहे 8507. आणि हा 1 पीस म्हणजे कस्टमरनं परचेस केलेला आहे, त्यासाठी तो क्वांटिटी 1 म्हणूया. दॅट इज मीन्स ₹200चा एक बॅटरी खरेदी केली, याचा अर्थ टॅक्सेबल अमाऊंट जी आहे ती ₹200 होईल. सेम वे सेकंड प्रोडक्ट जो परचेस केलेला आहे कस्टमरनं तो हेडफोन आहे. त्यामुळे इथं सेकंड सिरियल नंबरला आपण इथं हेडफोन लिहूया. हा जो हेडफोन आहे याची प्राइस आहे ₹750. त्याचा जो GSTचा रेट आहे हेडफोनचा तो 18% आहे. याचा अर्थ CGST 9% असेल, SGST सुद्धा 9% असेल. हा याचा जो HSN कोड दिलेला आहे तो 8518 आणि हा सुद्धा 1 पीस परचेस केला आहे म्हणून क्वांटिटी 1 असेल. याचा अर्थ 750चा 1 पीस म्हणजे त्याची व्हॅल्यू सुद्धा 750 होईल. इथं आपण रुपीज लिहू शकतो. या पद्धतीने ही खरेदी झालेली आहे. आता आपल्याला याचं टॅक्स कॅल्क्युलेशन करावं लागेल. ₹200चा 6% CGST होईल, 6% SGST होईल. त्यासाठी आपण 200 × 6% साईडला रफ कॅल्क्युलेशन करतोय. 0 0 कॅन्सल होतील, 6 2 12 म्हणजे याच्यावर CGST ₹12 होईल. म्हणजेच SGST सुद्धा ₹12 होईल. म्हणजे त्या मोबाईल बॅटरीची टोटल व्हॅल्यू शोधत असताना ₹200 त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू, ₹12 CGST, ₹12 SGST ह्या तिघांची जर आपण सम केली तर 224 ही जी व्हॅल्यू होणार आहे ही विथ GST अशी व्हॅल्यू असेल. म्हणून इथं टोटल लिहित असताना ₹224 असं आपण इथं म्हणतोय. सेम वे आपल्याला पुढचा जो प्रोडक्ट होता हेडफोन त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. हेडफोनचा जो GSTचा रेट आहे तो 9% आहे आणि हेडफोनची टोटल व्हॅल्यू जी झालेली आहे ती 750 झालेली आहे. याचाच अर्थ 750 × 9% या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करूया. इथं 0 फक्त कॅन्सल होईल, परंतु हा 0 2 जात नाहीत, आहे असं राहू दे 2 मिनिट. 900 9 5 45 कॅरी ऑन 4 9 7 63 प्लस 4 63 प्लस 4 दॅट इज मीन्स 67 अपॉन 100. आता 100ने याला डिवाइड करायचं, याचा अर्थ आपण 2 डिजिट मागे येतो, दॅट इज मीन्स 67.50. म्हणजे इथं जो GST असेल तो रुपीज किती होईल पहा, 67.50. या पद्धतीने हा GST पेड करावा लागेल. सेम वे SGST सुद्धा 9% आहे. याचाच अर्थ SGST सुद्धा ₹67.50 असेल. म्हणजे टोटल त्या हेडफोनची जी व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करत असताना आपल्याला 750 ॲज अ टॅक्सेबल व्हॅल्यू, शिवाय 67.50 आपण त्याची ट्वाईस करू किंवा तोच नंबर दोनदा घेऊ. म्हणजे त्याची 2 वेळा जर ॲडिशन केली तर काय होईल पहा, हे 0 0 होईल, कॅरी ऑन 1 7 + 7 14 + 1 15 कॅरी ऑन 1 6 + 6 12 + 1 13 ₹135 ॲज अ टॅक्स पे करावा लागेल आणि 750 ॲज अ टॅक्सेबल अमाऊंट आहे त्याची. म्हणजे हेडफोनची व्हॅल्यू 750 आणि टॅक्स 135. म्हणजे याचं कॅल्क्युलेशन केलं तर हा 5 5 + 3 8 7 + 1 8 म्हणजेच आपल्याला त्या हेडफोनसाठी ₹885 एवढी अमाऊंट पेड करावी लागणार आहे. म्हणजे आता इथं टोटलचा जर आपण विचार केला, इथंपर्यंतचा भाग पुन्हा एकदा लक्षात येतोय का पहा. आपल्याला मोबाईल बॅटरीची व्हॅल्यू जी आहे ती ₹200चा एकच घेतलेला आहे, ज्याची ₹200 व्हॅल्यू झाली. त्याचा 6% GST ₹12 झाला, 6% SGST सुद्धा ₹12 झाला. म्हणजे टोटल व्हॅल्यू शोधत असताना हे ₹200, हे ₹12 आणि हे ₹12 या तिघांची जी सम होते 224 ती आपण इथं घेतलेली. सेम हे 750चे 9% काढले म्हणजे ही अमाऊंट आली, पुन्हा 9% म्हणजे तीच अमाऊंट येणार. या तिघांची सम इथं आली. आता टोटल फक्त आपण इथली करूया किंवा हे टॅक्सेबल अमाऊंट सुद्धा केली तरी चालेल. याचा अर्थ ॲक्च्युअल व्हॅल्यू जी त्या दोन वस्तूंची होणार आहे ती किती होईल पहा, 200 + 750
दॅट इज मीन्स काय होईल पहा, हा 50 आहे असा 950 रुपीज ही त्याची ॲक्च्युअल टॅक्सेबल अमाऊंट दोन्ही प्रोडक्टची होईल. त्यामध्ये जो CGST कलेक्ट होणार आहे तो किती होईल, हा 0.50 तसाच राहील. 12.00 कन्सिडर करतो. 2 + 7 9 6 + 1 7 दॅट इज मीन्स ₹79.50 रुपीज ॲज अ GST कलेक्ट होतो, म्हणजे CGST होतो. सेम वे आपण इथं म्हणू शकतो 79.50 हा SGST कलेक्ट होईल. आणि टोटल व्हॅल्यू जी असेल विथ GST जी असणार आहे ती 5 + 4 9 होईल. 8 + 2 दॅट इज मीन्स 10 कॅरी ऑन 1. 8 + 2 10 + 1 11. म्हणजेच आपल्याला टोटल जी ग्रँड टोटल असेल जी त्यांना द्यावी लागेल, पेड करावी लागेल, ती म्हणजेच ₹1109 रुपीज. अशा पद्धतीने हे GSTचं बिल तयार केलं जातं. तर या प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये GST, त्यामध्ये ट्रेडिंग चेन कशी असते, आउटपुट टॅक्स, इनपुट टॅक्स काय असतो आणि GST पेएबल कशा पद्धतीने काउंट केलं जातं यावरील आधारित ही उदाहरणं पाहिली. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इयत्ता 10वीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचा राहिला असेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. थँक्यू.